तर महायुतीमधल्या तीनही पक्षातल्या नेत्यांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। पाहूयात। मंत्रिपद न मिळाल्यामुळे 7 नेते नाराज। मुनगंटीवार, भुजबळ, रवी राणांसह शिंदे गटाचे शिवतारे तानाजी सावंत, प्रकाश सुर्वे आणि नरेंद्र भोंडेकर यांची नाराजी। मंत्रिमंडळामधून नाव कट झाल्याचं दुःख नाही, पण विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे होतं। 2.5 वर्षांनी मंत्रिपद दिलं तरी मी स्वीकारणार नाही। मंत्रिपदावरून डावलल्यामुळे विजय शिवतारे नाराज। मला माझं नाव कट झाल्याबद्दल अजिबात दुःख नाही, परंतु ज्या पद्धतीने ते घडत जाते म्हणजे विश्वासात घेऊन लोकांना काम करायला पाहिजे, ते न झाल्यामुळे नाराजी 100%। 2.5 वर्षानंतर मंत्रिपद दिलं तरी मी घेणार नाही। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्रपक्षांचा विचार न करणं दुर्दैवी। निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं, पण आता खळ्यावरून आम्हाला बाहेर काढलं। सदाभाऊ खोतांकडून नाराजी व्यक्त। छोट्या पक्षांचा आणि मित्रपक्षांचा विचार होणं गरजेचं होतं आणि तिन्ही पक्षानं करायला पाहिजे होतं। दुर्दैवानं तसं झालं नाही। लोकसभा असेल, विधानसभा असेल, तिन्ही पक्षांचं शेत चांगल्यापैकी नांगरलं होतं, कोळपलं होतं। रवी राणांना मंत्रिमंडळामध्ये स्थान न दिल्यामुळे राणा दाम्पत्य नाराज। सूत्रांची माहिती, फडणवीसांचे निकटवर्ती असूनही मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे रवी राणा कालच नागपूरहून अमरावतीला परतले। नव्या लोकांना वाव द्यावाच लागतो, जे बाजूला राहिलेत त्यांचा पक्षाकडून योग्य तो मान राखला जाईल। दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। शेवटी नवीन रक्ताला वाव द्यायलाच लागतो। ज्या लोकांना कुठेतरी बाजूला राहिले असतील, माझं खात्री आहे की त्यांचे पक्ष हे त्यांचा योग्य तो मान ठेवतील। आमदार कृष्णा खोपडेंना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांचे राजीनामे। पूर्व नागपुरातील भाजपच्या मंडळ अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांकडून राजीनामे। फडणवीस बावनकुळेंची भेट घेत नाराजी व्यक्त करणार। अनिल पाटलांना सुनील तटकरेंची भेट घेत त्यांनी चर्चा केली। मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये असलेल्या अनिल पाटील यांचं मंत्रिपद हुकलं। पक्ष संघटनेची जबाबदारी देण्याचं आश्वासन मिळालंय। अनिल पाटील यांची माहिती। एक मंत्रिपद जयंत पाटलांसाठी राखीव। योग्य वेळी योग्य निर्णय घेणार, जयंत पाटील म्हणाले होते। अमोल मिटकरींचा जयंत पाटलांबाबत मोठा दावा। मागही एक मंत्रिपद त्यांच्यासाठीच खाली ठेवलं होतं। योग्य व्यक्ती, योग्य वेळ हे ते बोललेत ना, लवकरच योग्य निर्णय घेतील, त्याच्यामुळे तो योग्य निर्णय होईल। तुम्ही बघा आता एक जागा जी राखीव ठेवलेली आहे, काय वनडाऊनला जो प्लेअर होतो ना ते वनडाऊन प्लेअर करता ठेवलेली आहे। विरोधी पक्षनेतेपद हा ठाकरे गटाचा हक्क आणि उद्धव ठाकरे यांनी निर्णय घ्यावा। विरोधकांची संख्या कमी असली तरी ठाकरे गटाचे आमदार जास्त। भास्कर जाधवांची प्रतिक्रिया।